शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या। परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे। कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अतिशय चांगलं ठरत आहे। त्याच्यातून प्रत्येक पिकामध्ये उत्पादनामध्ये भरपूर वाढ होत आहे। त्यामध्ये मग केळी असेल, ऊस असेल, कापूस असेल, इवन महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल आणि सर्व भाजीपाल्यामध्ये असं हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आणि चांगलं शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे। पूर्वी आम्ही शेती करता त्याच्यामध्ये ऊस होता, तर आम्हाला एकरी समजा 40-45 टन ऊस झाला। मग आम्हाला हे असं कळालं समजा आम्हाला बाबा हे आता हे कापूस आपण लावा। कापूस आम्ही पूर्वी लावला होता गेल्या वर्षी, तर आम्हाला 4-5 क्विंटल कापूस झाला। तरी मी म्हणलं आता काय करावं म्हणल्यानं समजा हे आमचे पंदेवाड साहेब म्हणले तुम्ही कापूस लावा। आमच्याकडे आमचा कापूस 1 एकर लावल्यानं तुम्हाला 15 ते 20 क्विंटल कापूस होते एकरी। म्हणून समजा आम्ही यायला भेटलो, मग त्याने माहिती दिली बाबा तुम्ही असा 6 एकर कापूस लावा, तुमचं उत्पन्न असं होईल। मग त्याने त्याची ते खतं दिले, समजा त्याची औषधी सगळं आम्ही ते व्यवस्थित वापरल्यामुळे समजा आमचं उत्पन्न तसं त्याच्याला 1 नंबरवर आहे। समजा आम्ही आत्तापासून 4-5 क्विंटल कापूस आतापर्यंत घरात आमच्या पडला आहे समजा। ॲक्च्युली अजून हा पूर्वी आम्ही लावत गेला साहेब कापूस समजा 3.5 फुटावर कापूस लावायचा, तरी आम्हाला समजा 1 एकरमध्ये समजा 4 ते 4.5 पावणे 5च्या मध्येच कापूस झाला समजा। तर आता आम्ही यावर्षी समजा 6 एकर कापूस लावला, तर याच्यामध्ये समजा आत्ता रेडी समजा एक बार आम्ही याचणी करून तरी आमच्या कापसाला आत्ता 70-80 असे बोर्ड रेडी आहेत समजा। तरी आमचा अंदाज असा आहे तर 15, 20, 25 क्विंटल कापूस ॲव्हरेज जाईल, तरी आम्ही 20 क्विंटल तर आमचा आरामशीरच कापूस होती असा आहे समजा। हा पूर्वी पारंपरिक करत गेला म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये काहीच येत गेलं नाही समजा। त्याला खतच कमी पडायची, काही कमी पडायची, जे खतं याच्या खतातच फार भारी टाकत आहे पाटील बायोटेक। जे खतं आता हे झाड करते, पुन्हा हे अंतर सगळं असं 7 फुटावर कापूस झाला आहे आपला, तरी आता समजा याची हाईट कमीत कमी डोसक्याच्या वरी गेली ती समजा। आता माझा कापूस तुम्ही बघल्या तर उभं एक बी झाड नाही समजा, असे इकडी अशी भोईन लांब कापूस आहे आता। हा आम्ही गेल्या वर्षी समजा आता मला एका एकरामध्ये 10,000 रुपये खर्च केला साहेब समजा। आता यावर्षी कसं आहे समजा पाटील बायोटेक केल्यामुळे 14,000 रुपये आम्हाला खर्च आला, तर आमच्या खर्चा एवढाच आम्हाला गेल्या वर्षी कापूस झाला समजा, काही जास्त झालं नाही। पण यावर्षी आमचं उत्पन्न जास्त होते समजा। आता यावर्षी कमीत कमी 80,000 रुपयाचा आम्हाला एकरात कापूस निघते कमीत कमी। तर समजा आता आम्ही 14,000 रुपये गेले समजा, तर आम्हाला 60,000 रुपये तर आम्हाला आरामशीर मागा राहतात समजा। हा माझा इतर शेतकऱ्याला एकच सांगणं आहे समजा, आपण 5-6 एकर शेती करता, त्याच्यामधून समजा पाटील बायोटेकचं जर एका एकरला जर केलं समजा, ऊस राहो, केळी राहो, कापूस राहो, फार चांगलं होईल, फार म्हणजे उत्पन्न वाढेल आणि सगळं व्यवस्थित होईल समजा, याची गॅरंटी आहे समजा। आपण पारंपरिक शेतीपेक्षा पाटील बायोटेक जर केलं, त्याची उत्पन्नात मी पुष्कळ पहिले शेती केली, तरी मला एवढा रिजल्ट असा कवा मिळाला नाही समजा। याची गॅरंटी इतर शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे बाबा पाटील बायोटेक कमीत कमी एका तरी एकरला करायचं। मी एस टी महामंडळामध्ये सर्व्हिस करतो आणि शेती करतो। शेतीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे आणि पाटील बायोचा तो कार्यक्रम ऐकल्यावर मी हा प्रोग्राम घेतला आणि याच्यातून मला बराचसा फायदा झाला। पूर्वी मला 5-6 क्विंटल 4 क्विंटल असे कपाशी व्हायची। याच्यापूर्वी मला 5 ते 6 क्विंटलच्या वर कधी कपाशी झाली नाही। आणि यावर्षी जो हा प्लॉट घेतला, या प्लॉटमध्ये मला एकरी 12 क्विंटल सध्या कपाशी आली। आणि अजून हे जे फरदळ म्हणतात, या फरदळला 6 क्विंटलच्या वर म्हणजे एकरी 3-3.5 क्विंटल जवळपास अजून कपाशी निश्चित येणार। नोकरी करून जवळपास 15-20 वर्षापासून 15-17 वर्षापासून मी जवळपास शेती वाहतो, त्याच्या अगोदर मला 4 क्विंटल 5 क्विंटलच्या वर कधी कपाशी गेली नाही। परंतु यावर्षी मला जवळपास एकरी 10 क्विंटल जास्त कपाशी आली। सुरुवातीला पारंपरिक शेतीमध्ये एका झाडाला 25, 30, 40 अशा
हे बोंड्या पक्क्या होत्या आणि माझ्या पराठीला कपाशीला 70, 80, 90पर्यंत आणि कुठं कुठं क्वचित 100पर्यंत असा हा पक्का माल झालेला होता. तो माल काढल्यानंतर आता जी पोझिशन माझ्या मार्च महिन्यात जे पारंपरिक शेतीची आहे त्याला 10 ते 12, 8, 9, 12पर्यंत अशा बोंड्या आहेत. आणि माझ्या पराठीला अजूनही 25, 30, 27 अशा बोंड्या पक्क्या आहेत आणि याच्यात निश्चित मला एकरी 3.5 ते 4 क्विंटल कापूस अजून होणार आहे. तर 5,000 रुपये एकरी खर्च जास्त झाला. मला 18 ते 19,000 रुपये खर्च एकरी आला. तसा 12 ते 13,000 रुपये खर्च येतो. याला मला एकरी 18,000 18,500 रुपये खर्च आला आणि विष्णी धरून 19-20,000 रुपये गेलं. पण त्याचा फायदा मला एकरी 10 क्विंटल कापूस शिल्लक होऊन तरी मला 4,000 रुपयाचे भावानं म्हटले तरी 40,000 रुपयाचा फायदा झाला. नुसतं माझे 5,000 जरी गेले असतील तरी मला 40,000 रुपये त्या पाटील बायोटेकच्या माध्यमातून फायदा झाला. जर तुम्ही पाटील बायोटेक हे क्षेत्र घेतलं, मी आता हे 2 एकराचा यावर्षी 2 एकरचा प्लॉट घेतला आणि माझ्याकडे 13 एकर शेती आहे. मी जवळपास टप्प्याटप्प्यानं का होईना पूर्ण क्षेत्र पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाखाली वापरायचे प्रयत्न करतो आणि करणार, ती एक दिवस निश्चित करणार. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जसा त्या पराठीवर म्हणा पिकावर रोग आहे तशा प्रकारचं जर औषध जर त्यांनी दिलं आणि ते औषध जर वापरलं आपल्याला तर निश्चित फायदा होते. म्हणून या तंत्रज्ञानाचा सर्व शेतकऱ्यांनी अवश्य फायदा घ्यावा. मी 5 वर्षापासून शेती करतो. तर मी सोयाबीन पहिलं पेरत गेलो तर मला एका एकरमध्ये 10 क्विंटल सोयाबीन व्हायचं. ते मला एकरी 20 ते 25 हजाराचं उत्पन्न व्हायचं. पण त्याच्यात मला काही परवड नाही गेलं. तर माझ्याजवळ 25 एकर जमीन असून मी 5 एकरवर हा प्लॉट घेतला. तर या प्लॉटमध्ये मला गेल्या वर्षी 7 क्विंटल एकरी, मागच्या वर्षी 10 क्विंटल असा ॲव्हरेज आला होता. तरी पण लागवडात मला कापूस परवड नाही गेला. तर मी टी व्हीवर एक ॲडव्हर्टाईज बघितली पाटील बायोटेकची आणि ते लगेच संपर्क साधला मी. तर लगेच मला त्यांच्या याच्यानुसार मी शेती केली पाटील बायोटेकची. तर खरोखरच माझा कापूस बघायसारखा आहे यावर्षी. तर मला एकरी सरास 30 क्विंटलचा मला ॲव्हरेज येईल अशी मला आशा आहे पाटील बायोटेकच्या याच्यामध्ये. मी पहिलं 4x4वर लागवड करत गेलो तर माझ्या शेतामध्ये 4,000 झाडं बसायचे. तर मी यावर्षी मला पाटील बायोटेकमध्ये मला असं सांगितलं की 6x1वर लागवड करायची. तर मी त्या पद्धतीनं त्यांच्यानुसार लागवड केली. तर माझ्या शेतामध्ये 7,500 ते 8,000 झाडे बसली यावेळेस. तर माझ्या एका झाडाला कमीत कमी 100च्या वरूनच बोंडे आहेत आणि पाती तर सांगायसारखी अशी नाही, खूपच पाती आहे. तर मी पहिल्या आपल्या पारंपरिक पद्धतीनं मी 4x4वर माझा लागवड समजा एकरी 7,000 ते 8,000 व्हायचा. बॅगचा खर्च, खताचा 2 खतामध्ये मी हे करायचं. तर आता पाटील बायोटेकच्या माध्यमातून मी यावेळेस 2-3 खताच्या मात्रा झाल्या तरी दुप्पट लागवड गेला. तरी 7 दुनी 14,000च्या निम्यानं मी लागवड धरला आणि उत्पन्न तर माझं 3 पट वाढलं. अगोदर ॲव्हरेज मला पहिलं 7चं 8चं यायचं, जास्तीत जास्त 10च्या वर जायचं नाही. तर आता कमीत कमी एकरी 30 क्विंटलच्या वर जाते. तर आता वरच्या 20 क्विंटल जास्त व्हायला. तर आता उत्पन्न आपलं 30वर गेलं. तर 30 आता मार्केटचा भाव जर 4 धरला तर 4×12 1,20,000च्या वरून उत्पन्न चाललं आपलं. तर याच्यात मला खूपच फायदा आहे. खर्च तर थोडा दुप्पट लागला, जास्त काय खर्च असा नाही. पण 6,000 रुपये वाढला फक्त, पहिल्यापेक्षा 1 पट जास्त वाढला. तर त्याच्या खर्चाच्या मानानं उत्पन्न माझं खूपच वाढलं, 3 पट उत्पन्न वाढलं. यावर्षी 3 एकरवर प्लॉट घेतला हा. तर पुढच्या वर्षी मी 10 एकरवर किंवा आणखी 2 एकर वाढणार अशी मला आशा आहे. आणि असं जर उत्पन्न जर आपल्याला मिळू लागलं तर वाढायला काय हरकत नाही. आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खरंच हा पाटील बायोटेकचा कापूस घेऊन त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त उत्पन्न काढावं. आणि खरंच हे असं आहे की नाही की जमीन आपल्याला बाहेरची लागते किंवा खरबाड लागते असं काहीच नाही. आपल्या मेहनतीवर आहे. जमीन आपली खरबाड जरी असली समजा तर माळरान जरी असली त्याच्यातसुद्धा आपण 25 ते 30चा ॲव्हरेज काढू शकतो, त्याच्यावर काढू शकतो आपल्या मेहनतीनुसार. तरी खरोखरच हा आपला प्लॉट कोणत्याही जमिनीत येऊ शकते. मी 2009पर्यंत पोस्ट डिपार्टमेंटला होतो आणि पोस्ट मास्तर नागपूर GPO म्हणून मी रिटायर झालो. यावर्षीच मी शेती करायला घेतलेली आहे. ही माझ्या जमिनीची प्रत ही निकृष्ट
पानबसन आणि आतापर्यंत गवताशिवाय इथे काही होत नव्हतं. माझं पहिलंच वर्ष असल्यामुळे मला शेतीचं तितकंसं नॉलेज नव्हतं, पण मी पाटील बायोटेकमध्ये आल्यामुळे त्यांच्या गायडन्समुळे त्यांच्या तंत्रज्ञानामुळे मी हे इतकं पीक आणू शकलो. आतापर्यंत त्यांनी सांगितलेले डोसेस, फवारणी, ऑक्सिजन वगैरे हे मी टाईम टू टाईम दिल्यामुळे ही माझी प्रत दुरुस्त झालेली आहे. आत्तापर्यंत हे माझं 4 एकर कोरडवाहू आहे आणि 1 एकर ओलीत आहे. तरी माझा ॲव्हरेज प्रति एकर 12 क्विंटल निघालेला आहे. आता जी माझ्या पराठीची कंडिशन आहे आणि माझा जो टार्गेट आहे, तर आता माझ्याकडे ॲव्हरेज जर काढलं तर 50-60 बोंड माझ्या प्रत्येक पराठीला आहे आणि 7-8 क्विंटल तरी अजून मला निघल. आणि माझा टार्गेट आहे की यावर्षी 20 क्विंटल तरी पर एकर निघाला पाहिजे. हा माझा टार्गेट आहे. कमी जास्त थोडाफार होईल, पण पुढच्या वर्षी ह्याच 5 एकरमध्ये माझ्या पूर्ण शेतीमध्ये पुन्हा मी पाटील बायोटेकच्याच मदतीनं मी पुन्हा कापूसच घेणार आहो आणि पुढच्या वर्षी मी याच्यात नक्की प्रगती करील याची मला खात्री आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नागपंचमीपासून तर पोळ्यापर्यंत रिमझिम सकाळ रात्र दिवस पाऊस लागल्यामुळे ह्या पानबसन जमिनीची परिस्थिती अशी झाली होती की अर्धी अधिक पराठी माझी जायच्या मार्गावरती होती, काड्यात झालेल्या होत्या. पण मी ते 4च्या ऐवजी 6 ड्रिंचिंग आपल्या त्यांनी पाटील बायोटेकने सांगितलेले, त्याच्यामुळे माझी पराठीनं जीव धरला आणि आता मला त्याचं उत्पन्न जास्तीत जास्त मिळेल याची खात्री आहे. माझी अजूनसुद्धा जशी पोळ्यामध्ये पराठी राहते आहे, फुलं, पात्या आणि बोंड, त्या पद्धतीची क्वालिटी इथे आहे. हिरवी कंच आहे. मार्च महिन्यातसुद्धा खर्चाच्या दृष्टीनं जर विचार केला तर तो खर्च वगैरे असा वजा जाता किंवा खर्च जो मला एकरी जो आला तो 25,000 ते 30,000 रुपये आलेला आहे. आणि मला जे आता काय होतं आहे 20 क्विंटल एकरी कापूस होतो आहे. 20 80 4,000 जरी भाव धरला तरी 80,000 घेतो आहे. म्हणजे मला नेट प्रॉफिट 40,000 ते 50,000 पर एकर मला आता प्रॉफिट आहे माझा खर्च जाऊन. माझी शेतकरी बांधवांना हेच विनंती आहे की थोडं नवीन तंत्रज्ञान जर आपण विकसित केलं किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली केलं, एकदम तुमचा विश्वास पटलेला नाही तर किमान तुमच्याकडे 10 एकर कपाशीचं पीक आहे तर तुम्ही 2 एकर लावून बघा. पण पाटील तंत्रज्ञानाच्या हिशोबानं जर लावलं आणि तुमचा जो काय अनुभव येईल आणि तुम्ही त्या पद्धतीनं केलं तर मग निश्चितच तुमच्या पिकामध्ये वाढ होईल. अन्यथा शेती ही तोट्याचीच राहील हे मी नक्की सांगू शकतो. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.